मित्रांनो झाला सौदा. या बघा म्हशी काढल्याय. बरोबर कशा दिल्या? फक्त 22,000 रुपयांनी. फक्त 22 ने. 3,000 रुपये टाका कमी नाही तर 25,000 बकऱ्या कमी नाही विकत द्या. दाखवा थोडा बकऱ्या दाखवा. 1 वर्षापासून बकरी घेल नाही म्हणून बकऱ्या घे दादू बकऱ्या दाखवा. हे बघा मित्रांनो भावनगर जंगलची 24 कॅरेट सोनं म्हणता आकाश दादा. याला नाद नाही करायचा क्वालिटीचा. म्हशी दिल्या या भावनगर जंगलच्या जबरदस्त क्वालिटी. राहुल चाले इकडे आता. राहुल पहलवानला दिला आकाश दादा. सचिन भाऊंला समाधान त्याला दिला. हे बघा मित्रांनो कस काय क्वालिटी आकाश भाऊ बोला. या सचिन भाऊ मला कसं लोटी राहणार. तुम्ही घाई केली मागाची. नाही देणार आणि यात पहिली गाडीची बोनी. हे बघा बकरा जराशा बकरा दाव लोकांना कळू दे ना. सोनू चव्हाणची क्वालिटी. काय राहते बा असं. हे बघा मित्रांनो आपण 27,000 रुपयानं बकरा गेला 3 महिना पहिले. 3 महिने. हा 70. 27,000 रुपये बकऱ्या घेतल्या. भाल जी गाडी 2 घंट्यात विकली तर सोनू चव्हाण 2 घंट्यात शिजेल ना. त्या गाडीचं बघा 27,000 रुपये दिले. नाही सचिन भाऊ आहे नान नाही करत काही गोष्ट घ्यायच्या बाबतीमध्ये. नान नाही करत घ्यायच्या बाबतीमध्ये. रांजणगाववाल्यांचा पैशाला किंमत नाही मित्रांनो. देतो फक्त क्वालिटीला किंमत आहे. हे बघा बकऱ्या मित्रांनो गाडी आली आणि पब्लिक बघा. हे बघा हे बघा पब्लिक. हे सोनूभाऊ चव्हाण यांचं नाव. नमस्कार आकाश. नमस्कार नमस्कार. पहिल्याच गाडीला जबरदस्त पब्लिक जमवली. भाऊ मामांचा आशीर्वाद आकाश दादा. बरोबर आता दादा 2 महिन्यापासून गॅप होता. बरोबर ऊन खूप होतं ना त्याच्यामुळे आपण गॅप ठेवला होता. बरोबर बरोबर कस्टमरांचे आपली नुकसान नाही झाली पाहिजे हो. त्यासाठी गॅप ठेवला होता 2 महिने. सोडा 27 25,000 रुपये. ही सौदा झाल्यानंतर या दोघी बकऱ्या मला 51,000 रुपये दे. ही लाल बकरी ना दोघी बकऱ्या 51,000 रुपये सोडून 1,000 रुपये. दादा, हे बघ, तुला आम्ही दिली ही बकरी. करतोय. दादावरून सोडून मी तुला दिली बकरी. भाऊ इकडे आहे ना आमच्या इकडे कलर बी चालत नाही. आता आमच्या कलर तुम्ही म्हणशाल या शेळ्या काय भेटल्या बरं आपल्याला? कलरचे पैसे आणि तिचे. नाही, एका डाल 3 लिटर दूध काढून सांगा. आमच्याकडे चालतो कलर. फायनल 25 बोललो होतो. 25,000 रुपयांनी घ्या. बकऱ्या बी काढा ना आकाश दादा. जबरदस्त डबल अड्डी फुल पॉवरच्या भावनगर जंगलचा 24 कॅरेट सोनं आकाश दादा आहे. नाद नाही करायचा क्वालिटीचा. लांबून आले मी काय म्हणतोय लांबून आले. बोनी करा बोनी गाडी उतरवली. बोनी करा क्वालिटी आहे ना. बोनी करा जाऊ द्या. पहिली गाडी बकऱ्या 22,000 रुपये बकऱ्या खरेदी. या जागेवर भाडं थोडं बरं, एक काम करा 23 नाही घ्या. चला जाऊ दे. 22 नाही 23 नाही. एक काम करा मारा बरोबर द्या 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 दिला 20 द्या हो, बोनी करा 20,000 झालं. द्या 20,000 करा. बोनी करा सोनूभाऊ बोनी करा. बोनी करा अहो बोनी करा शेट. बोनीची नोट आपण बोनीची नोट आपण द्यायची नाही. द्या नाही द्या जाऊ द्या 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 बोनी करा. बोनी करा बकऱ्या येत्या तरी का हा जाऊ द्या. घ्या बरोबर बोनी जाऊ द्या. नाही नाही घ्या हे 100 वरून घ्या. जाऊ द्या घ्या
घ्या 20,500 द्या, जाऊ दे. नाही, नाही, 22,000 रुपये. नाही, नाही, घ्या. आकाश दादा शब्द घ्यायचे मला. तुम्हाला पट्ट्या आहेत फक्त आता तो भाऊ बोलला तुम्ही जाऊ दे आता 20 द्यायची दुसरी नाही करायची. याची दुसरी द्यायची. हा. बिना बकऱ्याचं जेव्हा पावसामध्ये माफ होईल. फक्त पावसाळ्यात नाही भरलं. आकाश दादा फक्त 20,500 रुपये 5 शेळ्या दिल्या दादांना. हो. 20,500 100 नाही. हा. 20,100 चला मित्रांनो डबल हत्ती म्हणता येईल ना, फुल पॉवरच्या. हा पहिला सौदा आहे. करायचा आता दादा पहिलाच सौदा आहे. 3 बकरा 22,000 दीड आहे. बापा महिन्यानंतर म्हणलं गाडी बकऱ्या. कमी आहे. बकऱ्या भारी बकऱ्या नाव टाका बकरा आज भुक्या म्हणून द्या बांधून दिला साईडला कलर करा तिथला. मित्रांनो या शेळींचा सौदा आहे. बाळू नाही घ्यायची. चार आहेत का ते 21,000 चार आहेत रुपयांनी. किती शेळ्या शेळ्या किती काढ शेळ्या किती काढल्या 5 का 6 आहे का 6 कोण ती पण आहे का काढल्या आहे ना ती पण आहे 6 आहे. मोठं लागून बरं चला 21,000 रुपये चला बोला तर बोला एकच शब्द बोला बोला एक शब्द बोला बोला ना. सगळ्यांच्या उराने तुमचं यार कुठं राहिला? एक शब्द बोला जाऊ द्या फक्त बावणी करायची आहे. हे कोणत्याच कस्टमरला वापस नाही करायचं. फक्त बाळमामाचं नाव घेऊन माल द्यायचा बघा आहे फक्त. मित्रांनो घेतलेले आहे. काय कसं मागितलं तुम्ही काय बोलले शेट 21,000 तुम्ही कसं मागितले दादांना त्यांना नाराज नाही करायचंय. हो ते 7.5 2 मिनिटं जास्त नाही बोलणार लय थोडक्यात बोलतो आम्ही खोटं नाही बोलत. 2 मिनिटं सचिन भाऊ, कॅमेरा बघा तुम्ही हा 2 मिनिटं पत्र बघा हो म्हणा शेट काय जास्त अंतर नाहीये जय बाळूमामाच्या नावाचा अमोल आहे. जाऊ द्या द्या हा जाऊ द्या आता द्या काय लागेल नाराज द्या मधु भाऊ जाऊ द्या द्या मोकळ्या मनाने काय जय बाळूमामाच्या नावाचा अमोल आहे. पाया पडून कसं झालं त्याला 27 बोललो 25,000 रुपयांनी द्या म्हणतो. ते कशा मग 20,500 20,500 20,000 तीनच बकऱ्या आका दादा तिघी बकऱ्या भारी मोठ्या. तिघी बकऱ्या सरशी बरोबर ते काय 7 8 10 बकऱ्यांनी बकऱ्या तिघी बकऱ्या चांगल्या काढल्या. 5 शेळ्या काढली त्यातल्या शेळ्या येते काय वय तिसऱ्या चौथ्या एकाच्या आहे. 14 दापी देती शेळी, 14 माऊली शेळी 14 दापी देती. मगाचा विषय काय झालेला त्यातल्या शेळ्या हा पण मग कमीचा आणि जास्तचा फरक पडतो ना आता या बकऱ्या दुसरा 10 वरतील ना असा विषय असतो ना कसे मागितले हा 25,000 करा नाही 25 काय करा 25 वगैरे करणार का तुमचे 20-500 सोडा शुभाकडे 21,000 दिल्या मी वाणी का जाऊ द्या नाही 21,000 घालणे पुढे तीनच बकऱ्या आहेत त्या. जाऊ द्या 21 करा जाऊ द्या. जय बाळूमामा जय माखवडी यार. मित्रांनो बघा 4 शेड्या चा सौदा झालेला आहे गाडी आणली त्यांनी 4 कुठून आले विचारून घ्या आका दादा. MH13 गाव कुठलं पंढरपूर फुलचिंचोली बर हा तेच जिल्हा सोलापूर बरं सोनू भाऊ काय भावाने दिला या दादा आका दादा फक्त 18,000 रुपयांनी बकऱ्या दिल्या आपण 18 बरोबर दिल्या फक्त 18,000 रुपयांनी क्वालिटी दिली 6 दिल्या होत्या हा 6 मधून 2 पैसे कमी पडले म्हणून कमी केला 4च घेऊन चालले. 4 घेऊन चालले नाराज करायचं ते कस्टमरला एवढ्या लांबून कस्टमर नाव आलाय फक्त नाराज करायचं माल द्यायचा आहे फक्त. बरोबर बरोबर एकही कस्टमर वापस होणार फक्त बाळूमामांच्या आशीर्वादाने 1.5 महिन्यानंतर हा आज 1.5 महिन्यानंतर पुन्हा गाडी उतरवली आणि पूर्ण गाडी विकूनच देऊ आपण. बरोबर बरोबर दादा व्यवहार पटला हो चालतं ठीक क्वालिटी आवडली का दिला आकाश दादा दिल्या का दिला फक्त 18,500 रुपयांनी दिला आकाश फक्त 18,500 आहे फक्त 18,500 रुपयांनी किती शेड्या 12 शेड्या सोडून दिली पंचावन्न सोडली 12 शेळ्या दिल्या. बरं आणि ती बच्ची आली कोण घेतं तुमच्यातून आलो काल मित्रांनो टोटल 12 शेळी आहेत बघा जबरदस्त क्वालिटी आली होती आकाश दादा आजच्या. बरोबर या काळीपासून इकडे 12 शेळ्या आहे. बघा मित्रांनो शिंगडी बघा एकदम जवानीच्या शेड्या एकदम क्वालिटी एकदम हे बघा जवानीच्या दुसऱ्या तिसऱ्या हे बघा जर बकरी घ्यायची असेल या बाय मोठी बकरी पासून इकडे आहे. इथून का हा मोठी बकरी पासून एक नंबर टॉपची क्वालिटी घेतली त्यांची आहे. हे बघा बकरीचा कोणता पुढं color घालून. तिला मान्य आहे महाराष्ट्र आता. त्यांच्यासमोर video काढून द्या. कोणत्या बकऱ्या? 12 बकऱ्या अजून द्या आणि बच्चा होऊन घ्या. इथून इकडं त्यांच्या बकरींना मानेवरती कलर खेळला तो त्यांच्या मित्रांनो नीट कर मान्यवर सांगा बकरीला.
अरे बकरा खाल्ले इकडे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 त्या 2 नव्हत्या तिकडं त्या 6 मधल्या तुम्ही बालटी सोडली नाही का इकडं त्या 2 नाही फक्त तिकडं अरे 21.5 चला द्यायच्या मनापासून चला बोला तर एक काम करा 1000 किलोमीटर भाऊ हो दादा 600 किलोमीटर वर 2 मिनिटं आहे का 7 ला गाडी हलवली आता पोहोचलेली. भाऊ दादा म्हणून बकरा भारी काढून ठेवली. हो शेट मी काय म्हणतो ऐका या बकऱ्या आहे ना यावर हात आहे. ते 20-21 खोटे भाऊ एक काम कर जनावर पैसे मिळवू नका. हा धाव पटलं तर हो म्हण मी काय तसं वाढवणार नाही. अरे पटलं तर हो म्हण ना पटलं हे जाऊ दे 19,000 द्या 19,000 द्या 19 वर शेडी पडन जाऊ दे 19 मित्रांनो 19 एवढं लांब म्हणाले इकून जाऊन ये दादा माप कुठे कस्टमर नाराज नाही करायचं खुश आहे ना तू इकडे ये. जेवढे कस्टमर आले त्यांना बकरी द्यायचे सगळ्यांना माल द्यायचे आम्ही. बस नाही, नाही, नाही. बाबांच्याच आशीर्वादाने व्यापार चालतो. सांग, कुठून आले तुम्ही सांगलीवर भाऊ सगळ्यात लेट आला होता पण सोनू बणी त्यांच्यासाठी बकऱ्या सगळ्यात लेट आलं, पण बकऱ्या छाटून ठेवल्या हो होत्या. बरोबर हा, भाऊला बकऱ्या चांगल्या छाटून ठेवल्या. हे बघा काय शाळा आहे त्या? 10 शेड्या सांगली का भाऊ बरं बरं हे बघा भाऊ क्वालिटी आवडली असं नाही ना तुला? बळजबरी नाही ना आपल्या सावधात काही नाव घ्या त्यांचं, कुठून आलं काय व्यवहार पटला भाऊ तुमची गॅरंटी कसं हो. नाव सांगा तुमचं. एवढ्या फक्त जनतांना मागं पुढे लागेल राहती या कट्टी जाणार नाही. हा श्रीकांत युवराज पाटील, बरं गाव सांगली गाव अंकले, तालुका जत, जिल्हा सांगली. बरं जो भाव घेतला तोच सांगा काय भावाने घेतलं तुम्ही 19,000 19 व्यवहार पटला भाऊ हो चालतं ठीक आहे नोट घ्या तरी यावरात नोट घ्या काय बाळू मामा फक्त 19,000 रुपयांनी दिले आकाश दादा. हो हो लांबून आले कस्टमर. दादा तोलावर आल्या या बकऱ्याला 26 नाही 25 नाही घेणार पण बरोबर चला कलर करा चला. पुढे कलर करतो. तर मित्रांनो बघा आता या शेड्या आता थोडा पाणी वगैरे पाहिजे त्यांना आता 6 शेड्यांचा सौदा होता रांजणगाव सचिन भाऊ आणि समाधान भाऊ यांच्याकडे चालल्या आहे शेड्या दिलं बरं का आकाश दादा. हो पुऱ्या काठे आहे. पुऱ्या गाड्या आहे का मित्रांनो म्हणूनच दिलं आपण. खाट्या म्हणून दिल्या मित्रांनो खाली म्हणून दिलेल्या आहे शेड्या त्या लागल्या असतील तर त्यांचं नशीब पण त्या खाली म्हणून त्यांनी पण घेतलेलं आहे आणि दाम पण जबरदस्त आहे क्वालिटी पण जबरदस्त आहे कशी आहे? क्वालिटी एक नंबर आहे. महिन्यानंतर आलं मार्केटात. बरोबर बरोबर कसं केलं? जाम केलं जाम. जाम केलं इकडे वस्तू हा. किती भाऊ. एक नंबर एक नंबर जबरदस्त क्वालिटी. हे बघा मित्र खाली शेड्या 22 प्रमाणे घेतलेला आहे 22,000 प्रमाणे खाली शेड्या विचार करा तुम्ही जबरदस्त घोड्यासारखं माप आहे डायरेक्ट. शिंगडी पट्टी चेहरा नाही का रुबाब एक नंबर क्वालिटी एक नंबर आहे. एक नंबर वस्तू आहे. हे बघा वस्तू बघा माप आहे नुसतं म्हैस. गड्यासारखं. एक नंबर फुल फिटिंगचा माल आहे नुसता. नाद नाही करत आकाश ना भाऊ बरोबर नाम खोळा आहे. हे बघा माप ह्याला म्हणतात म्हशी फक्त नावर कस्टमर थांबले होते. ही जेवढी गर्दी आहे ना हा फक्त 2 महिन्यापासून भावनगरच्या customer थांबले होते. फक्त 1.5 महिन्यापासून गिऱ्हाईक थांबलेले एवढे. बरोबर हे बघा गिराईक गिराईक बघा फक्त 1.5 महिन्यापासून गिऱ्हाईक बघा. कस्टमर थांबले होते एवढे. हे बघा बाकी गेले अजून कस्टमरांना सांगितलं होतं बकरी ईद झाल्यावर तुम्हाला 1 जून पर्यंत माल 40 गाव मध्ये राहील. बरोबर 1 जून बोलला तर 1 जूनलाच गाडी उतरली. बरोबर बरोबर त्यांना सांगितलं होतं 1 जून पर्यंत गाडी 40 गावला राहील आपली. टाका गाडीत ठीक आहे ना? तुम्ही एक गेली काय समाधान तू बाजूला थोडं हा हे बघा माप बघा मित्रांनो म्हैस बघा काय दादा क्वालिटी हिला म्हणतात म्हैस जबरदस्त क्वालिटी आहे. भावनगर जंगलची म्हैस म्हणतो हिला. टाका म्हैस दाखवून ये क्वालिटी जबरदस्त आली आणि जबरदस्त घेतली आता दादा. एकच नंबर 2 तासामध्ये गाडी खाली सारखी 2 तासात गाडी विकली फक्त 2 तासात. बरोबर हो ऑपॉर्च्युन माल विकले जात की क्वालिटी आणि क्वांटिटी कस्टमरला सोबत द्यावा लागते. बरोबर चालले मित्रांनो रांजणगाव मित्रांनो हा एक सौदा आहे बघा तुम्ही हे बघा
भाऊ गाव कुठलं? जत. सांगली जत. बरं, जो दाम घेता तोच सांगा. दाम सांगा. 19,000. हे बघा 19,000 नी पट्टी दिली आकाश दादा. बरोबर. 10 शेळींची. 10 शेळींची. दादांचे सगळ्यात लेट आले तरी आपण माल काढून ठेवला त्यांच्यासाठी. हो हो गद्दारी कधीच होणार नाही. आपल्याकडे शब्द दिला, विषय संपला. बरोबर. हो, एवढे कस्टमर आले, एकही कस्टमर वापस नाही केलं. हे बघा मित्रांनो, पब्लिक बघा. माल दिलाय. पब्लिक बघा एकदा. तरी एक गाडी भरून गेली ती. हो. 6 बकऱ्याची. 6 बकऱ्या टाका. चला घ्या. संतोष चला, सोड बकऱ्या. सोड, एक एक घे जाऊन, चल. भाऊ उचल. लाव हात काढ. उचल मागून मागून उचल मागून. दोन्ही पाय उचल मागचे फक्त. उचल ती बकरी दाब. भैया तू बकरी दाब. होय तू एवढं तू वर जा, वर जा. एक वर जा. पकड दिला, घरी जा, घरीचा कान ठेव. करतो काही टाका ती. हात झाल्या मित्रांनो, सगळं लाईव्ह इथे. क्वालिटी बघा का दादा. पेढा पेढा हे बघा. भावनगर जंगलचा पेढा म्हणजे याला पाहून घ्या वस्तू. 8, 9. 10. हे बघा, अजून एक वक्कल आहे. 3, 3, 6 आणि 8 आहेत का? दादांनी घेतला 8 घेतात दादांनी. बाबांनी यांनी. अच्छा, कुठलं गाव? तुम्ही पण सांगली, हे पण सांगली वाले, जतवाले बी सांगली वाले. ते आता गेले का आपण 10 बकऱ्या दिल्या, ते पण सांगलीचे. हा हे पण सांगलीचे, एकाच जिल्ह्यातले. हा, फक्त तालुका वेगळा आहे. तालुका वेगवेगळा, बरं, विटातले. हा, एकाच जिल्ह्यात. हे बघा, या 8 शेळींचा सौदा. कस्टमर आले ते सांगलीवरून 3. 3 होते. हा पहिला आपण त्या 6 बकऱ्या दिल्या का? हा हा 6. पैसे कमी पडले, त्यांनी 4च घेतल्या. बरोबर. ते एक, हे 2 आता गाडी भरली. 3 कस्टमर सांगलीचे होते. 3 कस्टमर सांगलीचे. हा 3 कस्टमर होते सांगली. बरोबर. हे बघा दादा, काय भावाने घेतले? 18,000 प्रमाणे. आता तुमच्या समोर गाडी उतरली, पब्लिक कशी होती? लय होती ना. सोनू बोसू नाव होती. बरोबर. क्वालिटी आवडली तुम्हाला? सौदा पटला? हो मित्रांनो, हे बघा, एवढी पब्लिक होती. दादांच्या समोर उपाशी शेळींचा सौदा केला तुम्ही. बरोबर. आता थोडा शेळ्या सरल्या. थोड्या चरल्या तेव्हा लिंब खाल्ला तेव्हा बरं वाटतंय. शाळेत थोडे अशा जर खावडून बकऱ्यांचे जर सौदे केले असते, हो, अजून कमीत कमी 1,000 रुपये डाग वाढला. वाढला असता. उपाशी बकरीचा. एवढी नजर बकरी चोरते. बरोबर. लक्षात घेतो. बरोबर. हे बघा. आकाश दादा फक्त नावावर कस्टमर आला होता. दादा ते मला रोज फोन करत होते, रोज. हा. का सुनभाऊ गाडी कधी येणार आहे? बरोबर बरोबर. जसे पप्पा गाडीला गेले तसं त्यांना थांबवून ठेवलं होतं का गाडी शुक्रवारी येईल, शनिवारी येईल, हा. रविवारी येईल तर सोमवारी आली गाडी. 2 दिवस आपले पाण्यामुळे 2 तिथे दिवस बोलणं तिथं झालं. थांबवलं. बरोबर. 2-3 दिवस क्वालिटी एक नंबर. बरोबर. सगळे कस्टमर खुश. सगळे कस्टमर टाका. क्वालिटीत कमतरता नाही. हो, क्वालिटी क्वांटिटी एकदम. तुमच्याकडे एकच टाइम सोबत भेटल दोघं. बरोबर बरोबर. हे बघा. त्याचा पेढा आहे ना आता असं दादा. त्याचा. पेढा पेढा हे बघा. हो, हा? याच्यापेक्षा अजून काय क्वालिटी पाहिजे? बरोबर बरोबर. टाका. ए आबा. आठ शाळा तुमच्या आल्या. हम्म. आकाश दादा अजून दादांना 3 शाळा दिल्या. त्याच गाडीमध्ये आले दादा ते पण. त्याच गाडीत आले का? या 3 शाळा दादांना दिल्या. बरं बरं. शिवाजी धनवडे. मधुकर शिवाजी धनवडे. यांचाच फोन होता बघा आपला मधुकर दादांचा. बरं. गाव बाळवणी, विटा बाळवणी. विटा बाळवली. त्यांच्यासोबत आहे तुम्ही. हे बघा मित्रांनो, यांना क्वालिटी दिली एक नंबर. 3च दिल्या. तिला दिले आकाश दादा फक्त 21,000 रुपयांनी दिला. 21,000. हो, फक्त 21,000 रुपयांनी. क्वालिटी बघा. बरोबर. माप उंच पुरा लहान लचक एक नंबर क्वालिटी दिली भावनगर जंगलची. हे बघा,
दादा क्वालिटी पटली का? एक नंबर आहे ना. व्यवहार पटला? हो टाका त्याची गल करा. टाका. टाका टाका संजय चल. चल घे दादू. पैंजण काढून घेतो तू. टाका टाका टाका. पैंजण काढ आपण ते खाईला. जे काही टाकून जे काही काढून बरोबर आहे हिला. हो हा गाडी टाका ना बकऱ्या. मला उचल. उचल मागचे दोन्ही पाय उचल. घ्या इसी गल करा तोपर्यंत. हा सोनू भाऊ इसी गल करा तोपर्यंत. 12 खाली लावतो तो फळा. मध्ये गाडा शिंपीचं. मध्ये गाडा काका तुम्ही इकडे सारखा. म्हणजे काकाच्या मध्ये टाका. काका खाली उतरा. म्हणजे टाकते बसून टाकते बघे पिऊन जाईल. मित्रांनो ही घरची शेळी आहे सोनू भाऊ यांचीवाली. कोणी जर आले कस्टमर मागत असतात घरासाठी जी शेळी ठेवली तिला लगेच कस्टमर मागत असतात. आणि हे बघा सोनू भाऊ सदा आम्हाला तर सोनू भाऊ देऊन टाकतात. कशी आहे क्वालिटी. 2 महिने अगोदर जी गाडी उतरली होती हा. त्या गाडीत ना छाटून ठेवलेला माल होता. 2 शेळ्या ठेवले बरं दादू. ती काळी बियाण हा 2 शेळ्या घरीच छाटून ठेवल्या होत्या. बरं ज्या दिवशी गाडी उतरली त्या दिवशी पण 22,500 रुपयांनी शिन्नरवाल्यांना शेळ्या दिल्या होत्या. 25 त्यांनी पण मागितली होती. हा त्या दिवशी दिली नाही. पण आज दादा ते मधुकर दादा ते म्हणे एवढी एक शेळी द्या म्हणे सोनू भाऊ मला. हे बघा तेव्हा या दोघी आपण जोडा शेळी ठेवल्या होता. बरोबर तुमच्याच मोबाईल मध्ये व्हिडिओ पण काढलाय आपण हो, हो, त्या हो. दोघी शेळींचा. बरोबर. ठेवतोय बघा. गरेड होतं असं. आता एक शेळी दादांना दिली. किती रुपयाला दिली ते पण त्यांना विचारून घ्या. बरं अशी फिरवा शेळी. 1 नंबर क्वालिटी दिली. त्या 3 शेळ्या पण तुम्ही घेतल्या ना आणि एक पण तुम्ही घेतली. बरं काय भावाने घेतली? 30,000 रुपये. 30,000 घेतली. त्यांनी घरी ठेवलेली शेळी होती. त्याची मागून जबरदस्ती आपण ही शेळी घेतली. तुम्ही देत जब नव्हतो फक्त म्हणे सोनूभाऊ एवढी शेळी द्याच म्हणे. बरं बरं बळजबरी केली त्यांनी. हा. फक्त शेळी देत नव्हतो. क्या बात. फक्त द्यायचं कारण 1.5 महिन्यापासून फक्त नावावर कस्टमर थांबलंय. हो 1.5 महिन्यापासून नावावर कस्टमर थांबलाय म्हणून शेळी दिली. नाही तर 35,000 वाल्याला दिली नसती. बरोबर 35,000 मध्ये दिली नसती शेळी. हे बघा फक्त नाक करायसाठी क्वालिटीचा भावनगर जंगलची क्वालिटी म्हणते गवळी. इकूनच 30,000ला तर 30,000ला जिंकली. बरोबर. हो वस्तू किंमत 3 घेतली. टाक टाक टाकून घ्या भाई. मग एक 2 पाठबोकड माग आहे आणि तांबडी शिळ आहे महिन्याची. चालत्या इकली हो. कोकर माग हा पाठबोकड होता. आणि 35 म्हणत होती. किती दिली? 28,000 रुपये. मित्रांनो बघा ही बकरी जनलेली आहे. हिला 2 पिल्ले आहेत. पाठ बोकड आहे का? बघा डार्क कलर मध्ये बोकड आहे आणि थोडा लाईट कलर मध्ये पाठ. ही बच्चे बघा एकदम पेडे बच्चे आहेत. त्यांच्या बकरी बी आणत्या 5 दादांनी अगोदर 5 बकऱ्या घेतल्यानंतर ही 6वी परत घेतली जनलेली बकरी. गाव कुठलं? पिंपळगावची आणि आलेनगर. अहिल्यानगरचे. हो बर हे बघा क्वालिटी कसं काय बच्चे वगैरे एकदम भारी. पेडा माल आहे. पेडा फक्त 31,000 रुपयाला बकरी दिली आकाश दादा. 31,000 2 बच्चे दिला. हे बघा मित्रांनो. 31,000ला पहिला 5 बकऱ्या दिले त्यांना. हे बघा पहिल्या 5 या बकऱ्या. 5 बकऱ्या दिले 20,500 नी. हे बघा नाद नाही करायचा क्वालिटीचा. भावनगर जंगल 1 नंबर बकऱ्या घेतल्या. 1 नंबर बकऱ्या घेतल्या. हे बघा 20,500 त्या 5 बकऱ्या 20,500 नी ह्या. हा. ती आता 31,000 रुपयाला. हे बघा आणा द्या 2. इकडे बघा अजून एक पट्टी. झाली. हे बघा मित्रांनो. या 5 बकऱ्या दिल्या यांना हो दादांना. बरोबर. काल रात्री मुक्कामी आले होते ते आपल्याकडे हो हो संध्याकाळी. एकटे आले होते. हो आता इथून गाडी लावून दिली त्यांना आपण. इथून गाडी लावून दिलेली. मोरेची गाडी आता पहिला नगरला यांच्या बकऱ्या सोडत बरोबर आणि मग पुढे त्या जेजुरीला जातील. त्याच्या जुऱ्या जाते ना मित्रांनो. हो एकाच गाडीत चालले. त्यांनी गाडी आणलेली नव्हती यांनी गाडी आणलेली नव्हती आणि एकाच गाडीमध्ये ऍडजस्ट करून दिले त्यांना. त्यांनी 14,000 भाडे द्यायचे. त्यांनी 18,000 मध्ये 8,000 मॅडम जेजुरी आहे. त्यांना फक्त 4,000 भाडे द्यायचे. बरं हे बघा
6 बकऱ्या घेतल्या यांनी 20,500 नी हा. आणि ती एक 31,000 रुपयाला 2 बच्चावली. बरोबर. एक नंबर क्वालिटी घेतली आकाश दादा, जबरदस्त. दादा क्वालिटी आवडली का? हो आवडली एकदम. व्यवहार पडला व्यवहार बघ. तुमच्या समोर, सगळे लाईव्ह व्यवहार झाले, गाडी तुमच्या समोर उतरली. किती दिवसापासून थांबेल होते ते व्हिडिओ पाहू राहिले. 2 महिन्यापासून टॉप क्वालिटी द्या म्हणे 5. आता पण बोलून चालले त्या तुम्हाला 5 पाहिजे म्हणे, हो, पण टॉप क्वालिटी पाहिजे. हो चालतं, ठीक आहे, टाका आता यांचं. ते भरून द्या मग. हे बघा मित्रांनो, ही एक पट्टी आहे. हा बोकड साईडला काढून घ्या, बोकड नाही त्याच्यात. बोकड कुठे आहे? बोकडे काढा ना. हा बघ. त्याच बकरीमधला बोकड तो. आम्ही बिये त्यांना बकऱ्या चाराला. हे बघा. कुठलं गाव माऊली? जेजुरी. पारगाव मेमाने. बरं, काय नाव तुमचं? विजय. हे बघा मित्रांनो, बकऱ्या घेतल्या विजयदादांनी. टोटल किती बकऱ्या काढल्या? 12 शेळ्या दिल्या आकाशाला. एक नंबर टॉप क्वालिटी मध्ये शेळ्या दिल्या त्यांनी. बरोबर. 12 शेळ्या दिल्या. 18,500 रुपयांनी दिला फक्त. 18,500 ने 18,500 रुपयांनी. 12 शेळ्या. कस्टमर आलेला होता. बरोबर. खूप दिवसापासून थांबलेलं होतं आपली गाडीची वाट पाहत. बरोबर. भावनगर जंगलचीच क्वालिटी घ्यायची म्हणे, घ्यायची तर बरोबर. हो, फक्त 18,500 रुपयांनी 12 नग दिले त्यांनी. दादा क्वालिटी आवडली का? व्यवहार पडला? चालेल, ठीक आहे, टाका गाडी. चला, चला. ये रे वर. जवळ असेल तर येऊन जाय. बर चालेल, या आपण दुसरी गाडी उतरली का तेव्हा या. चला, ये. चालू चाल. कोणती? इकली ती 31,000 रुपयाला. हा. ती 31,000 रुपयाला. मी काय खोटं बोलणार नाही. तुमची मजा घेतो तुम्ही माझ्या साड्या बशी होते ना, तिथं बशी मला समजा माझ्या साड्या काय 2 हे 3 काय जाऊ दे ना, मोठ्या मोठ्या मोठ्या. 4. आता बसतो राहिला तो. आता बसतो काय बाहेर आहे. 5 झाल्या. 6 वेळा. 12 खातात मी का? 6 झाल्यावर. आता तुमच्या किती झाल्या? 1 2 3 4 5 6. 6 तुमच्या खाली, 6 त्यांच्या खाली. पहिले यांच्यावर कोणाच्या? पॅक केलं. पहिले यांच्या या बाहेर मागे मागे उतरतो तुम्ही. चला आणा द्या. त्यांच्या 12 गेल्या. दादांची एक लाल चढवली. आता या 2 ती लाल बकरी आणायची. ती लाल 3 काजू परचड आहे. 4 5 गाडी चालू करा. मोकळा जातील का काय? लय बोलावर झाल्या मित्रांनो. 6 1 7 12 सांत्रिक 18. टोटल 18 बकऱ्या झाला. खाली 12 बसल्या, वरती 6 बसल्या. मित्रांनो, एक शेळी परत घेतली त्यांनी. आता ते टाकतात परत त्याच दामामध्ये एक शेळी घेतली. हे बघा, त्याच दामामध्ये 18,500 मध्ये घेतली. बरोबर. हे बघा, अजून त्यांना त्या दामा दिल्या बरोबर. याच्यात व्यवहार नाही झाला. त्यांनी सांगितलं की आम्हाला त्या दामात टाकून द्या, टाकून दिली त्या दामामध्ये. विमानाने सोनू भाऊ, गॅप असो किंवा काही असो, नाव विकतंय असं. नाव हा. आणि बाळू मामांच्या आशीर्वादाने सगळं. बर. आमचं नाव हा. पण आशीर्वाद बाळू मामांचा आहे. बरोबर बरोबर. बाळू मामांच्या आशीर्वादाने 1.5 महिन्यापासून हा गाडी उतरली नाही, व्यापार बंद होता, हा. तरी पण कस्टमर सीझन सारखा कस्टमर होता आपल्याकडे. जबरदस्त कष्ट. फक्त ही भावनगर जंगलची क्वालिटी हो आणि गिरायकांची अपेक्षा बरोबर आणि आपली क्वालिटी आणि क्वांटिटी, बरोबर बरोबर. गिरायकांचा विश्वास, हो. हे बघा, क्वालिटी हे बघा. विकल्यानंतर 51 काठीवाडी शेळ्या विकल्यानंतर 2 तासात 2 तासात 51 शेळ्या सेल केल्यानंतर सुद्धा क्वालिटी बघून बघा ही क्वालिटी हे मित्र. माप बघा, हे माप बघा. टॉप
क्वालिटी म्हणता. बरोबर. यो माल ही क्वालिटी पाहून कस्टमर येतात आकाश दादा ही बघा ही क्वालिटी आज पण जर तुम्हाला किती बांधल्या 3 3 6 7 8 8 जर घ्यायचं असेल तर लगेच संपर्क साधा. तेवढं राहिलं तिकडे. तिकडे बघा या पण राहिल्या अजून या बघा या राहिलेल्या आहेत आणि आपल्या कस्टमरांच्या कामच्या नाही आहेत. नाही आपल्या काम मित्रांनो जे कामच्या नाही ते दिल्याच नाहीत कोणाला. कस्टमर हा स्वतः नाही सांगितलं तर त्यांनी नाही सांगितलं घेऊ नका असं फक्त ज्या कामाच्या त्याच तुम्हाला दाखवल्या पण जात आहेत. कस्टमरांच्या कामाच्या तेवढं धरून लावले आकाश दादा. बरोबर. हे बघा व्हिडिओ बघून घ्या. या पूर्ण शेड तुम्हाला लागत असेल तर लगेच त्यांच्याशी फोनवर व्यवहार करून घ्या. सगळ्या लागवडीच्या म्हणजे 1.5-2 महिन्याच्या लागलेल्या शेळ्या. बरोबर महिन्या 1.5 महिन्याच्या 2 महिन्याच्या लागलेल्या शेळ्या खाली शेळी निघणार नाही. बरोबर बरोबर एकदम रिजनेबल भावात देऊन टाकू. देऊन टाकशा. हो. चालतं ठीक आहे. फोन करा फक्त एक नंबर हो क्वालिटी. चला बाय बाय. चला चला जाऊ द्या आम्हाला. ये आकाश दादा हा क्वालिटी कसं काय वाटतं एक नंबर क्वालिटी होती. बरोबर क्वालिटी मस्त होती. कस्टमर 3 कस्टमर सांगलीवरून आलेले होते. बरोबर. आता हे चालले जेजुरीवाले. हा जेजुरीवाले चालले परत नेवासा नगरवाल्यांना ते इकोवाल्यांना माल भेटला नाही अजून. हे बघा इकोवाल्यांना तेव्हा विकोवाले अजून वापस चालले. वापस चालले ते पुढच्या हप्त्याला येणार. पुढच्या हप्त्यात. बरोबर. हो. क्या बात आहे. अजून एक जण आपलं ते अकोलेवाले गेले अजून वैजापूरचा कस्टमर वापस वापस झाले. बरोबर बरोबर. मित्रांनो खूप गावाल्यांना बकऱ्या दिल्या ना 22,000 रुपयांनी. हा. 24,000 बकऱ्या घ्यायला तयार. घ्याल तर बोलले ते. 24,000 रुपयांनी बकऱ्या घ्यायला तयार होतो. बरोबर बरोबर. तरी त्यांना शब्द दिला घाबरू नका. हा. तुमचा खर्च मी देतो पुढच्या लॉटला या. पुन्हा 8 दिवसामध्ये नवीन लॉट लागायचा आता आपल्याकडे. बरोबर. आता इथून कंटिन्यू चालू आहे. कंटिन्यू आता बरोबर कंटिन्यू फक्त कस्टमरांनी फोन करायचा कधी माल भेटेल आपल्याकडे बरोबर. इथून पुढं. हे बघा मित्रांनो. फक्त आता उन्हाळ्यामुळे लग्नामुळे व्यापार बंद होता आपला 1.5 महिना. बरोबर. बोकड सुद्धा आणलेला आहे आपण. आजचा हायस्ट दाम आपला 22,000. हायस्ट दाम 22,000 रुपये लागला आकाश दादा. बरोबर. आणि जे काही कस्टमर वापस केला आणि सगळ्यांना माल देऊन टाकला. आणि कमीत दाम का 18,000 का 18,500? 18.5. 18.5. हा 18.5. बरोबर. मग 18.5, 19, 20, हा 22 अशा बकऱ्या ऐकल्या. 21 नाही ना अजून एक ती जनेल बकरी सोडली ना तुम्ही. जनेल बकरी इकली आपण 27 आपलं 31,000 रुपयाला इकली. आणि घरची बकरी. घरची बकरी इकली आपण 30,000 रुपयाला. बरोबर बरोबर. घरची बकरी 30,000 ला इकली. हा. गवळी. हा. आणि ती पिल्लावाली 31,000 रुपयाला इकली आकाश दादा. हे बघा हा हायस्ट दाम होता. जबरदस्त बकरी करा पुढे. घ्या पुढे यांना. तर ह्या शेड आहेत या शेड आपली करायचा आकाश दादा क्वालिटीचा. बरोबर. क्वालिटी क्वांटिटी दोघं सोबतच भेटेल आपल्याकडे. एक नंबर क्वालिटी म्हणतात भावनगर जंगलची. क्या बात आहे. बरं करा, करा, बरं. या बघा शेड आहेत. गण्या पूर्ण दाबला गेला बकरीमध्ये दिसत पण नाही गण्या. हे बघा बघा माप केवढे बघा. बघा माप बघा. भावनगर जंगलची क्वालिटी म्हटले जाते याला. टॉप क्वालिटी मध्ये नाद नाही करायचा शेळीचा. हे बघा हे कस्टमर वापस आला वाटतं अजून. हे बघा पुढची गाडी लागेल एवढ्या 8 दिवसात. पुन्हा 8 दिवसात 10 दिवसात आपली गाडी राहील. बरोबर. आता फक्त कस्टमरांनी फोन करायचा. सुरुवात पुन्हा हो, झाली. सुरुवात झाली आता. माल विकला जात नाही. बरं. क्वालिटी क्वांटिटी सोबत द्यावं लागते कस्टमरांना. फक्त नाव हो आणि बाळूमामांचा आशीर्वाद. बरोबर. आणि कुठली सुरुवात व्यापार करताना पहिलं दर्शन करून आलो. हो बाळूमामांना भेटून आलो पहिलं. बरोबर. पहिलं सीझन पार झालं. हो हो आता दुसऱ्या सीझनची सुरुवात केली. सुरुवात केली. पहिलं सर्व बाळूमामांचाच आशीर्वाद आहे आपल्याला. चालतं ठीक. मित्रांनो हे बघा ही एक परत दिली इको मध्ये चालले. केवढ्यात घेतली? 20,000ला. कुठलं गाव? पुण्याचे. एका बकरीसाठी बोला म्हणाले. बरं टाका. हे बघा मित्रांनो एक बकरी 20,000ला. क्वालिटी आकाश दादा हे बघा. क्वालिटी. घ्या पुढे घ्या. ते काय येड आहे का? 350 किलोमीटरहून एक बकरी घ्यायला 40 गावला. सोनू चव्हाणकडे यायला. क्वालिटी सोनू चव्हाण. हा नाद नाही करायचा भाऊ. क्वालिटी ची क्वालिटी. नमस्कार मित्रांनो. खानदेश फार्मर या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. मी आकाश. मित्रांनो आज 1 जून 2026 रोजीची गाडी सोनू चव्हाण यांची लगभग म्हणजे 1.5 ते 2 महिन्याचा मित्रांनो गॅप होता. आणि त्या गॅप नंतर आता पहिली गाडी आहे. तर आपल्यासोबत सोनूचे वडील मधू शेठ. शेठ नमस्कार. नमस्कार बरं बऱ्याच दिवसात गॅप झाला. आकाश दादा काय आहे, ऊन खूप होतं ना. त्याच्यामुळे काय आपल्याला कस्टमरांची चिंता आहे जास्त. बरोबर आहे का? आपण एवढ्या उन्हाळ्यामध्ये गावना शेळ्या आणायच्या. आपण
आपण तर आणल्यानंतर इकून टाकते पण गिराकाची नुकसान होती बरोबर आहे का तर नव्हत्याला गिराक घेऊन टाकता बरोबर का त्यांच्या घरी नुकसान नाही होणं म्हणून आपण ही गॅप देता खूप ऊन होतं त्याच्या कस्टमरांचे भरपूर फोन आहे आता दादाला बिन मला बी भरपूर मी कस्टमराला एकच सांगितलं तुम्ही थोडंसं थांबून जा महिना दीड महिना कारण की ऊन टाळा बरोबर का तुम्ही बी वाचशात आम्ही बी वाचू त्याच्यामुळे कस्टमरमध्ये काही हरकत नाही एवढे दिवस गेले महिना दीड महिना आपण बी थांबवतो आता काय पोझिशन जंगलची कसं काय आता पोझिशन अशी आहे का जंगलची जंगल नाही गरज बरोबर माल निघत नाही आता किती दिवस झाला आपल्याला आता आपल्याला कपडे 2 महिने झाले आता गाडी जायला गाडीत जायला मला 8 दिवस लागले 8 दिवस हो लागले ड्रायव्हरचं जायले आज सोमवारी विचार करा 8 दिवस लागले मला किती गाभण आहेत आपल्या 45 गाव नाही आता दादा आणि बाकीच्या एक किलोमीटर गेले बाकीच्या ज्या 45 आहे या 3-3.5 महिन्याच्या अशा आहे टोटल माप 75 आहे 75 आहे का हो 75 आहे वगैरे सर तुम्हाला नक्की लाईव्ह सौदे करा दाखवतो आता आम्ही 40 गाव बायपास आहे आपले जे कस्टमर आहे आता दादा आपल्याला विश्वास नाही आहे कस्टमरांचा आपल्यावर त्याच्यामुळे आपण गॅप दिला करा उन्हाचा बरोबर बघा 40 गाव बायपास आहे माझा जुना ड्रायव्हर जे आहे ना माझा खास मित्र आहे जुना बरं राजू भाऊ जोगराना राजीव वगैरे हो राजू भाऊ जोगराना आहे गुजरात मध्ये कानोड मध्ये नाव आहे बरं का रोडावर हो किती बी रोड गरम राहिला ना तर राजू भाऊ जोगरानाचं नाव आहे हो चला मित्रांनो हे बघा मित्रांनो पब्लिक गाड्या इकडं पब्लिक आकाशदादा एक मिनिट सोड आकाशदादा भावनगरची क्वालिटी वस्तू दुसऱ्या जामेची पण हाईट क्वालिटीचा भावनगर एक नंबर क्वालिटी म्हणता गेला 24 कॅरेट सोनं तू बघा हे बघा लपटून गेल्या शेळ्या उपाशी आहे. उपाशी ना तुमच्या माप तेवढे लांब लचक उंच पूर्ण जबरदस्त डबल आहे हे बघा दादा एक नंबर क्वालिटी आहे टॉप क्वालिटी बघू घ्या भावनगर जंगलची डबल अड्डी बघा डबल अड्डी फुल फ्लावरची आहे डबल अड्डी झाडामध्ये येतात त्या 10 शेळींमध्ये एक दोन येतात तरच त्याची सौदी येतात ते लोक दिसते चांगल्या शेळ्या म्हणजे त्या कठीण शेळ्या आहेत त्या 7-8 आहेत हे बघा चालू आहे मित्रांनो गाडी उतरवणं पाहू शकता तुम्ही जरा ज्याला पटत त्यांनी धरून घ्या सरकार थोडं मागे सरकार ज्या बघता राहुल बोकड्या बोकड्या तुम्हाला द्यायचा का
मित्रांनो बोकड येत नाही, बोकड आणला पण ऑलरेडीच बुक आहे बोकड इथं बांधून दिला. शेळ्या उपाशी लागल्या पूर्ण. 2 दिवसापासून तिकडे खूप पाणी चालू आहे. हो ना. खूप पाणी चालू आहे. पब्लिक एकदा नजारा बघा मित्रांनो. शेळ्या धरणं चालू आहे. हे बघा समाधान जाऊ दे तेवढी समाधान. हे बघा मित्रांनो इकडे दावणी बांधतायत. इकडे काही बांधलेले आहेत, काही तिकडे रांजणगावाल्यांनी बांधलेले आहेत.